लोकसभेसाठी मुंबईच्या लढती ठरल्या। महाविकास आघाडीने दिले 6 मराठी उमेदवार। शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईमध्ये अखेर रवींद्र वायकरांनाच उमेदवारी। अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकरांमध्ये होणार लढत। वायकरांच्या उमेदवारीनंतर मनसेच्या भूमिकेकडे लक्ष। दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेकडेच। दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवांना उमेदवारी, तर दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव लढत। उत्तर मुंबईतून काँग्रेसचा उमेदवार ठरला भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर, तर पियुष गोयल यांच्या विरोधात भूषण पाटील मैदानात। महायुतीमध्ये 5 जागांचा तिढा अद्यापही कायम। ठाणे, पालघर आणि नाशिकच्या जागांबाबत तिढा। ठाणे लोकसभेच्या जागेसाठी शिवसेना आग्रही। निवडणुकीमध्ये भाजपत तडीपार होणार। महाराष्ट्रात हुकुमशहा फिरतोय उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल। गिरीश महाजनांनी घेतली छगन भुजबळांची भेट। नाशिकचा उमेदवार उद्या जाहीर होईल, गिरीश महाजनांची माहिती। गिरीश महाजन आणि शांतिगिरी महाराजांमध्ये चर्चा। नाशिकची जागा लढण्यावर शांतिगिरी महाराज ठाम, तर अजय बोरस्ते यांच्यासोबत देखील महाजनांची चर्चा। प्रचार सभांमध्ये भटकत्या आत्म्यांचा सुळसुळाट। पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानं राजकारण तापलं, तर गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय। भटकत्या आत्म्याच्या उपमेवरून विरोधकांचा हल्लाबोल। होय माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ। टीका करणाऱ्या पीएम मोदींना शरद पवारांनी सुनावलं। T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर। मुंबई इंडियन्समध्ये कर्णधारपद डावललेल्या रोहित शर्माकडे भारतीय संघाची जबाबदारी। हार्दिक पांड्या उपकर्णधार, तर फॉर्मात असलेला KL राहुलला संधी नाहीच। कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीची उद्या निर्धार सभा। शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह दिग्गज नेते राहणार उपस्थित। ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार। मोठ्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत होणार प्रवेश। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये होणार प्रवेश। सांगली लोकसभेसाठी वंचितचा विशाल पाटलांना पाठिंबा। वंचितच्या पाठिंब्यानं विशाल पाटलांची ताकद वाढली। 1 लाखाच्या मताधिक्यानं जिंकणार नांदेड लोकसभेचे काँग्रेस उमेदवार। वसंत चव्हाणांनी व्यक्त केला विश्वास। संजय काकडेंची नाराजी दूर। फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीनंतर नाराजी दूर, तर आजपासून संजय काकडे प्रचारात सक्रिय। मद्य घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदियांना दिल्ली उच्च न्यायालयाचा झटका। कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन। अरविंद केजरीवाल यांना 3 मे पर्यंत दिलासा नाही। अटकेच्या विरोधातील आव्हान याचिकेवर 3 मे रोजी होणार सुनावणी। यवतमाळमध्ये वादळाच्या तडाख्यात नागरिकांच्या घरावरचे टीनपत्रे उडाले। शासनानं नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।